प्रेम हे शब्दात मावणारं नसतं. आयुष्याच्या प्रवासात प्रेम कधी शाळेच्या वर्गात गवसतं तर कधी कॉलेजच्या कट्ट्यावर भेटतं. प्रेम कधी निरागस असतं तर कधी त्यागही करायला शिकवतं. मराठी चित्रपटांमधून प्रेमाचे असंख्य रंग आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षको, यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मराठी चित्रपटांमधील काही अजरामर प्रेमकथा पाहूयात. गौरी आणि गौतम चित्रपट. मुंबई पुणे मुंबई. मुंबईची गौरी म्हणजेच मुक्ता बर्वे एका मुलाला भेटण्यासाठी पुण्यात येते. पण ज्याला भेटायला येते तो मुलगाच उशीर करतो. तेव्हा गौरीला पुण्याचा गौतम म्हणजेच स्वप्नील जोशी भेटतो. त्यानंतर पहिल्या भेटीतच सुरू होतं मुंबई वर्सेस पुणे. टोमणे, भांडणं आणि ॲटिट्यूडचा खेळ. पण हळूहळू याच भांडणातून सुरू होते मैत्री. पुढे दिवस संपताना दोघांनाही कळतं की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण त्यानंतर येतो मोठा ट्विस्ट. गौरी ज्याला पाहायला आली होती तो मुलगा म्हणजे गौतमच. एक साधी आणि सरळ प्रेमाची गोष्ट मुंबई पुणे मुंबई चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मुंबई पुणे मुंबई चित्रपटासह मुंबई पुणे मुंबई 2 आणि मुंबई पुणे मुंबई 3 ला सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जब्या आणि शालू चित्रपट. फॅन्ड्री. फॅन्ड्री चित्रपटातील जब्या आणि शालूची प्रेमकथा वास्तवावर प्रकाश टाकत एकतर्फी प्रेमाचा अनुभव देते. गावातील खालच्या जातीतील जब्या हा शाळेत शिकणाऱ्या श्रीमंत घरातील शालूवर मनापासून प्रेम करतो. पण सामाजिक भेदभावामुळे तो तिच्याशी बोलायलाही घाबरतो. शालूला त्याच्या प्रेमाची जाणीवही होत नाही. तर दुसरीकडे जब्याच्या कुटुंबाची गावात होणारी चेष्टा, अपमान आणि जाती द्वेषाचं वास्तव जब्याला आतून तोडत राहतं. शेवटी सगळ्यांसमोर होणाऱ्या अपमानामुळे जब्या रागाने दगड फेकतो आणि चित्रपटाचा शेवट होतो. एकंदरीत अनेकदा प्रेम व्यक्तही होत नाही पण मनात आयुष्यभर जखम बनून राहतं. हेच फॅन्ड्री चित्रपटातून अनुभवायला मिळतं. फॅन्ड्री चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे याने जब्याची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री राजेश्वरी खरात शालूच्या भूमिकेत झळकली आहे. दगडू आणि प्राजक्ता चित्रपट. टाइमपास. चाळीत राहणारा व अभ्यासात कच्चा असणारा दगडू आणि सुशिक्षित घरातील प्राजक्ता म्हणजेच प्राजू या दोघांची लव्ह स्टोरी टाइमपास चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पहिलं प्रेम वेडं आणि निरागस असतं हे दगडू व प्राजक्ताच्या लव्ह स्टोरीतून पाहायला मिळालं. ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यामुळे टाइमपास चित्रपटाच्या शेवटी होणारी दगडू आणि प्राजक्ताची होणारी ताटाटूट पाहून प्रेक्षकही हळहळले. टाइमपास चित्रपटात दगडूची भूमिका अभिनेता प्रथमेश परबने साकारली होती तर प्राजक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री केतकी माटेगावकर झळकली होती. परशा आणि आर्ची चित्रपट. सैराट. स्थानिक राजकारण्याची मुलगी म्हणजेच आर्ची जातीच्या पलीकडे जाऊन एका मुलाच्या म्हणजेच परशाच्या प्रेमात पडते आणि त्यानंतर दोघांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पण दोघेही प्रेमात हार मानत नाहीत आणि शहरात पळून जाऊन लग्नही करतात. दोघांना सुरुवातीला काम, घर आणि पैशांसाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण परशा कामाला लागतो. दोघांचं छोटंसं घरही होतं आणि त्यांना एक गोंडस मुलगाही होतो. मात्र एके दिवशी आर्चीचा भाऊ व त्यांची माणसं घरात घुसतात आणि जातीय द्वेषातून ते आर्ची आणि परशाची क्रूरपणे हत्या करतात. या चित्रपटात आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली आहे तर परशाच्या भूमिकेत अभिनेता आकाश टोसर झळकला आहे. तन्वी आणि अनुराग चित्रपट. ती सध्या काय करते. बालपणी गवसलेलं पहिलं प्रेम कायमच खास असतं. खरं तर बालपण सरताना व मोठं होताना विविध गोष्टी घडतात. दुसरा जोडीदार भेटतो आणि वाटा वेगळ्या होतात. मात्र पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. पहिल्या प्रेमासाठी मनाच्या कोपऱ्यात कायम जागा रिझर्व असते. हेच पहिलं प्रेम ती सध्या काय करते या चित्रपटातून बहरताना दाखवले. तर अनुराग म्हणजेच अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी आणि तन्वी म्हणजेच आर्या आंबेकर, तेजश्री प्रधान यांच्या जोडीनेही मनात घर केले. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यापैकी तुमचा आवडता चित्रपट कोणता आणि कोणाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.